जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी मानसी। पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। काल सकाळी 11 वाजेच्या सुमारास कोपरगाव येथील तलाठी गणेश वैजनाथ सोनवणे व त्याचा सहकारी करण नारायण जगताप यांनी सदनिकांची नोंद करण्यासाठी 6500 रुपयांची लाच घेताना नगर येथील लाचलुचपत विभागाने जेरबंद केल्याची खळबळजनक घटना उघड झाली आहे। यातील तक्रारदार इसम यांनी साई सिटी या ठिकाणी पदरमोड करून एक फ्लॅट विकत घेतला होता। त्याची तलाठी कार्यालयात रीतसर नोंद करावयाची होती, मात्र सदरची नोंद होण्यासाठी तलाठी गणेश सोनवणे याने त्यासाठी 6500 रुपयांची मागणी केली होती। त्यासाठी त्याने आपल्या हाताखाली असलेल्या करण नारायण जगताप याचा वापर केल्याचे उघड झाले आहे। त्यानंतर तक्रारदार यांनी अहिल्यानगर येथील लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला व सापळा लावला असता या सापळ्यात नारायण जगताप याला पकडण्यात आले। शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमन 1988 चे कलम याप्रमाणे आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मस्साजोग हत्याकांड घडून महिना होत आला, पण अद्याप 3 आरोपी फरार आहे। याच प्रकरणात खंडणी आरोपी वाल्मिक कराड हा नागपूर अधिवेशन वेळी तिथेच होता। तसाच तो कुठे फिरला, पुणे येथे राहून तो पोलिसांना शरण आला। राहिलेल्या 3 आरोपींना लवकरात लवकर पकडून देशमुख हत्याकांडातील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी व देशमुख कुटुंबाला न्याय मिळवून द्यावी असे पत्रकारांशी बोलताना आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे। विधानसभा निवडणुकीनंतर आमदार रोहित पवार यांनी जामखेड तालुक्यात गावभेट दौरा सुरू केला आहे। ते तालुक्यातील सदरवाडी येथे असता पत्रकारांशी ते बोलत होते। वाल्मिक कराड हे कुठे होते हे सगळ्यांना माहित होतं। ते नागपूरला होते अशी चर्चा आहे आणि कदाचित त्यांनी तसं पोलिसांना सुद्धा सांगितलं असावा। अशात पोलिसांना ते सापडले नाही ही म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे। स्वतः त्यांनी शरण आले असले तरी पोलीस प्रशासन कुठेतरी कमी पडलेलं आहे। आता ते शरण आलेले आहेत, पोलीस स्टेशनला तिथं ठेवण्यात आलेलं आहे। त्यांच्यासाठी खाटा सुद्धा घेतलेल्या जातात असं आम्हाला कळतं। याच्यात आमचं फक्त एकच मत आहे, देशमुख परिवाराला तिथे न्याय मिळाला पाहिजे आणि ते तिसरे जे क्रिमिनल आहेत ते जे अजून सापडलेले नाहीत त्यांना सुद्धा लवकरात लवकर पकडून योग्य ती कारवाई करण्याची जरूरत आहे। पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोठा देवी येथे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सहकुटुंब श्री जगदंबा मोठा देवीचे नववर्षनिमित्त दर्शन घेऊन देवीची महापूजा केली। यावेळी मीनाक्षी सालीमठ, वेदांत सालीमठ, पाथर्डीचे उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक, देवस्थान समितीचे विश्वस्त शशिकांत दहीफळे, डॉक्टर श्रीधर देशमुख, डॉक्टर ज्योती देशमुख, लता दहीफळे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, भीमराव खाडे आदी उपस्थित होते। शेतकरी हा देशाचा प्राण आहे। शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतीचे उत्पादन वाढवण्यास केंद्र शासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे असे प्रतिपादन केंद्रीय कृषी, शेतकरी व कल्याण व ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले। राहता तालुक्यातील बाबळेश्वर कृषी विज्ञान केंद्र येथे शेतकरी परिसंवादात चौहान यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला। या प्रसंगी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील व पदाधिकारी उपस्थित होते। विधानसभा निवडणुकीमधील माझा विजय हा हिंदू धर्मामुळेच झाला। 2 वर्षापूर्वी राहुरी तालुक्यात हिंदू बांधवांवर काही जातीवादी समाजकंटकांनी अन्याय केला। त्यावेळी मी मताचे राजकारण न करता धावून गेलो आणि हिंदू धर्म वाचवण्यासाठी काम केले। राजकारणापेक्षा हिंदू धर्म टिकला पाहिजे। आपल्यातील मतभेद बाजूला ठेवून हिंदू धर्म रक्षणाचे काम करू असे प्रतिपादन आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले। भिंगार येथील श्री शुक्लेश्वर मंदिर परिसरात महेश झोडगे मित्रमंडळातर्फे श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले। यावेळी समाधान महाराज शर्मा यांच्या हस्ते आमदार शिवाजी कर्डिले यांना हिंदू धर्मरक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। त्यावेळी ते बोलत होते।
जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU। किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2024 मध्ये नाशिक विभागात तब्बल 219 लाचखोरांवर कारवाई केली आहे। यात नाशिक जिल्ह्यात वर्षभरात 52 गुन्हे दाखल करण्यात आले आहे। त्यापाठोपाठ अहिल्यानगर जिल्ह्यात 30 तर धुळे जिल्ह्यात 20 गुन्हे दाखल करण्यात आले आहे, तर नंदुरबार जिल्ह्यात 12 तर जळगाव जिल्ह्यात 37 गुन्हे दाखल करण्यात आले आहे। ही आकडेवारी पाहता लाचखोरीत नाशिक विभागात अहिल्यानगर जिल्ह्यात दुसऱ्या नंबरवर आहे। शिर्डी विमानतळावर उड्डाण योजनेसह काही दिवसांतच नाईट लँडिंग विमान सेवाचा प्रारंभ करण्यात येणार असून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली। साईबाबांच्या दर्शनानंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून शिर्डी एअरपोर्ट बाबतच्या अडचणी सोडवण्याबाबत विनंती केली होती। अधिकाऱ्यांना आपण लोकांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत। ज्यांच्या अडचणी सोडल्या जाणार नाही त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा। आपल्या माध्यमातून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल। लोकांच्या अडचणींचा गैरफायदा घेणार मग तो कोणीही असो त्याची गय केली जाणार नाही, असा इशारा खासदार निलेश लंके यांनी दिला। शेवगाव तहसील कार्यालयात गुरुवारी खासदार लंके यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आढावा बैठकीत व जनता दरबार उपक्रमात ते बोलत होते। नेवासा शहरातील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून 9 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून 13,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। शेंडे गल्ली भरावाजवळ काटवनात नेवासा येथे नदीम सत्तार चौकरी व इतर इसमांनी गोवंश जातीची जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवलेली आढळून आली। स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना येताना पाहून संशयित इसम पळून गेले। नगर तालुक्यात धुके आणि ढगाळ हवामानामुळे रब्बी पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला असून गहू, हरभरा, कांदा, चारा पिके रोगांच्या विळख्यात सापडली आहे। सुमारे 60 हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाची पिके डोलावत होती, परंतु वातावरणातील बदलाचा फटका सर्व पिकांना बसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे। नगर तालुक्यात लाल, रांगडा तसेच गावरान कांद्याचे विक्रमी उत्पादन होत असते, परंतु चालू वर्षी जेऊर पट्ट्यात पावसाचे प्रमाण कमी झाल्याने येथे गावरान कांद्याचे क्षेत्र घटले आहे। तसेच तालुक्यातील अनेक भागात रब्बी हंगामातील पिकांसाठी पाणी पुरवण्याची शाश्वती नाही। त्यातच पिकांवर पडलेल्या विविध रोगांमुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।